नमस्कार, मी ऋतुषा कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे आणि यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार गदारोळ उडाला। विरोधकांनी सभापतींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केलाय। सदर निलंबनाच्या कारवाईत त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी। ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे। ठराव संमत झाला। जर ऐकून घ्या। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। चुकीचा पायंडा नको या ठिकाणी, अशी चर्चा होत नाही। दानवे यांचं निलंबन झालं असलं तरी सुद्धा प्रसाद लाड यांच्याविषयी त्यांचा आक्रमक बाणा कायम आहे। लाड बाहेर भेटले असते तर त्यांना प्रसाद दिलाच असता असं विधान दानवे यांनी केलंय। तर आम्ही पळपुटे नाही असं सुद्धा दानवे यांनी म्हटलेलं आहे। आम्ही सर्व बोटवर करू, कुणात हिम्मत असेल तर त्यांनी बाहेर येऊन बोट तोडावं असं आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिलंय। काय झालं अरे सोडा यार, गरिमा बिरमा यांनीच गरिमा खराब केली या लोकांनी। 150 लोकांना लोकसभेतून सस्पेंड केलं, यांनी काय गरिमा ठेवली होती? काही गोष्टी करता तुम्ही। बाहेर जर भेटले असते प्रसाद लागतं काय केलं? प्रसाद सभापती महोदय, इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात। कोणाच्यात हिम्मत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं। आम्ही का भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? इकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावरून ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये जुंपली आहे। सभागृहात असा दुर्दैवी प्रकार यापूर्वी कधीही घडलेला नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तर दानवे यांच्या वक्तव्यावर आपण माफी मागतो, मात्र मुनगंटीवार आणि अब्दुल सत्तार यांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्या तेव्हा कुणी माफी मागितली का असा खोचक सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय। सभागृहात देखील तुम्ही आता शिव्या द्यायला लागलात। हे सभागृहात देखील होतंय। घोषणा केली, ठीक आहे। आणि हेच खरं म्हणजे दुर्दैव आहे। आज वरच्या सभागृहामध्ये जे काही झालंय काल, हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे विजयराव। म्हणजे असं कधीही झालं नव्हतं ते काल घडलं। पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच। मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेरा समोर शिवी दिली होती। हा माता भगिनींचा अपमान नाही?